श्री स्वामी समर्थ मंडळी, अधिक मास हा 2026 मध्ये 17 मे पासून 15 जूनपर्यंत असणार आहे. तर या अधिक मास महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे, त्यामुळे काही परिणाम होतात. त्यामुळे त्या गोष्टी करणं टाळायचं आहे, त्या गोष्टी करायच्या नाहीत, त्या चुका करायच्या नाहीत. अशा कोणत्या चुका आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणते अन्नपदार्थ आहेत जे खायचं नाही, करायचं नाही, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वीच एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये अधिक मास महिन्यात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे तुम्हाला चांगलं पुण्य फळ मिळणार आहे, तो व्हिडिओ बनवलेला आहे. कृपया तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण काय करायचं नाही हे पाहणार आहोत. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, अधिक मासात विवाह, साखरपुडा, मुंडन विधी, जानवे घालणे किंवा गृहप्रवेश यासारखे कोणतेही शुभ कार्य करू नये असं सांगितलेलं आहे. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी जॉईन करण्यास हा महिना उचित मानला जात नाही. मालमत्ता वाहने किंवा घरासंबंधी नवीन खरेदी देखील टाळावी असं सांगितलं जात आहे शास्त्रामध्ये. मांस, मद्य, लसूण किंवा कांदा यासारख्या तामसी पदार्थाचे सेवन करण्यास मनाई आहे. या काळात अधिक मास महिन्यात उपवास सुरू किंवा समाप्त करू नयेत. तसेच खोटे बोलणे, वाद घालणे व इतरांचा अपमान करणे टाळावे, यामुळे आपले नाते खराब होऊ शकते. तर बघा, गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे, आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस, तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, मुकदमा करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, जनहिताची कामे करणे, सेवा कार्य करणे यात दोष नाही. बघा, लग्न कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी, साध्य, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य करणे टाळावे. अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे. मांस, मद्य, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान करू नये, हे खाऊ नये. मांस खाऊ नये. अधिक मास महिन्यात गृह खरेदी, वास्तू खरेदी, कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या नवीन वस्तू खरेदी करू नका. परंतु या दरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषांच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदी करता येते. नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदिरातून देवाची किंवा देवघरातील देवांची पूजा करावी. वाईट शब्द, अपशब्द, घरातील घरगुती वाद, राग, खोटे बोलणे, शारीरिक संबंध इत्यादी गोष्टी देखील टाळाव्यात. अशा पद्धतीने अधिक मास महिन्यामध्ये या गोष्टी तुम्ही करायच्या नाहीत असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.